राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। भुजबळांच्या राजीनाम्याच्या गौप्यस्फोटानंतर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। छगन भुजबळांच्या भूमिकेवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर सुद्धा चर्चा होणार का याकडे लक्ष लागलंय। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चिले जाऊ शकतात? नक्कीच वृषाली, आज दुपारी 12 वाजता संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। महत्त्वाचा विषय हाच आहे की छगन भुजबळ या बैठकीसाठी उपस्थित राहणार का। जर उपस्थित राहिले तर वेगवेगळ्या नेत्यांमध्ये खडाजंगी सुद्धा होऊ शकते। प्रामुख्यानं छगन भुजबळ यांनीच मुख्यमंत्र्यांवरती आरोप केलेले होते की तुम्ही ओबीसींना डावलताय, ओबीसींवरती अन्याय करताय। त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आज मंत्रिमंडळाच्या चर्चेमध्ये एकंदरीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे। मात्र मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत का आणि कोणत्या किती पटीने ही दिली गेलेली आहेत हा प्रामुख्यानं विषय आज चर्चेला जाऊ शकतो। मुख्यमंत्र्यांनी मागच्या अधिवेशनात सांगितलेलं होतं की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन हा कायदा पारित करावा। त्यामुळे एकंदरीत फेब्रुवारीमध्ये सुद्धा अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनाबाबत चर्चा होऊ शकतो। मात्र प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांच्याकडे आता हा संपूर्ण लक्ष असणार आहे। कॅबिनेटमध्ये जर पाहायला गेलं तर इतर म्हणजे शैक्षणिक असू दे किंवा उद्योजक हा सुद्धा विषय तो चर्चेला जाऊ शकतो। मात्र महत्त्वाचं म्हणजे सध्या जे वातावरण सुरू आहे ओबीसी वर्सेस मराठा आरक्षणाबाबत, त्या वातावरणावरती चर्चा होऊ शकतो। छगन भुजबळ यांनी राजीनामा दिलेला होता आणि त्या राजीनाम्याच्या भूमिकेनंतर आज पहिल्यांदाच कॅबिनेट होते। त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये नेमकं कोणते विषय चर्चेले जाऊ शकतात आणि छगन भुजबळ यांच्या बाबत नेमकी कोणती भूमिका घेतली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।